नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारतीय हवामान विभागाकडून यंदाच्या मान्सूनसाठी दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर। मान्सून हंगामात एल निनोचा प्रभाव असल्यानं देशात सरासरीच्या कमी पावसाचं भाकीत। जून महिन्यात महाराष्ट्रासह अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज। इचलकरंजीत उघडकीस आलेल्या IPL बेटिंग प्रकरणातील मुख्य आरोपीच्या घरावर पोलिसांचा पुन्हा छापा। कारवाईत तब्बल 104 संगणक, 3 आलिशान 4 चाकी वाहनं, 12 मोबाईल आणि रोख रक्कमेसह 87 लाखांचा मुद्देमाल जप्त। इचलकरंजीतील पाणी टंचाईवरून शिवशाहू विकास आघाडी आणि महाविकास आघाडीनं शहरातून काढली जलपदयात्रा। राधानगरी धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय घट। गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 1.5 TMC पाणी साठा कमी। आणि बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात स्थापन होऊन देशात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या कॉकरोच जनता पार्टीला महाराष्ट्र बहुजन आघाडीनं दिला जाहीर पाठिंबा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। संपूर्ण देशात यंदा मान्सूनच्या काळात एल निनोचा प्रभाव असल्यानं देशातील सरासरी पर्जन्यमान कमी राहील असं भाकीत भारतीय हवामान खात्यानं वर्तवलंय। यापूर्वी एप्रिल महिन्यात हवामान खात्यानं संपूर्ण देशात सरासरीच्या 92% पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता। मात्र आता यामध्ये सुधारणा करून आज हवामान खात्यानं देशात 90% पावसाचा अंदाज वर्तवलाय। देशाच्या बहुतांश भागात जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल, तसंच महाराष्ट्रासह अनेक राज्यात उष्णतेची लाट जाणवेल असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवलाय। भारतीय हवामान खात्यानं आज पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला। त्यानुसार संपूर्ण देशात यंदा मान्सूनच्या काळात एल निनोचा प्रभाव असल्यानं देशातील सरासरी पर्जन्यमान कमी राहणार आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यावर्षी नैऋत्य मान्सूनचा एकूण पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 90% राहण्याची शक्यता आहे। चिंता वाढवणारी बाब म्हणजे देशातील मुख्य शेतीचा पट्टा असलेल्या मान्सून कोर झोनमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे। जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिसा या राज्यांसह महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडूच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे। जून महिन्यातील एकूण पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 92% कमी राहण्याची शक्यता आहे। दरम्यान देवभूमी अर्थात केरळमध्ये मान्सून आगमनाची नवीन तारीख समोर आली आहे। 26 एप्रिल रोजी देवभूमीत येणारा मान्सून आता 4 जूनला पोहोचण्याची शक्यता आहे। देशातील बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवरती मान्सूनचा वेग मंदावलाय। अंदमान आणि श्रीलंकेपर्यंत पोहोचलेला मान्सून हा भारताच्या सीमेजवळ येऊन रेंगाळलाय। 3 ते 4 जूनला देवभूमीत मान्सून पोहोचणार असल्यानं महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यास विलंब होणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। इचलकरंजीत उघडकीस आलेल्या IPL बेटिंग आणि सट्टा प्रकरणात पोलीस तपासाला मोठं वळण मिळालंय। मुख्य आरोपीच्या घरावर पुन्हा टाकलेल्या छाप्यात तब्बल 104 संगणक, 3 आलिशान 4 चाकी वाहनं, 12 मोबाईल आणि रोख रक्कम असा 87 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे। इचलकरंजीत अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या विशेष पथकानं उघडकीस आणलेल्या IPL बेटिंगमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत भाजपचा नगरसेवक नितेश पवार याच्यासह 9 जणांना अटक केली आहे। यापूर्वी पोलिसांनी आरोपींकडून 3 आलिशान 4 चाकी वाहनं, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि अन्य साहित्य असा सुमारे 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता। मात्र तपासादरम्यान मुख्य आरोपी विलास बडवे याच्या घरावरती पुन्हा छापा टाकला असता पोलिसांनी मोठ्या प्रमाणात संगणकाचा साठा आढळून आला। घरातून तब्बल 104 संगणक जप्त करण्यात आल्यानं पोलीसही चक्रावून गेले आहेत। हे सर्व संगणक IPL बेटिंगसाठी वापरले जाणार होते। IPL सामना दरम्यान मोठ्या प्रमाणात ऑनलाईन बेटिंग नेटवर्क चालवण्यासाठी हे संगणक आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। यातील सर्व आरोपी पार्क 2457,
कॉम आणि पार्क 333 कॉम या संकेतस्थळाचा वापर करून सट्टा खेळणाऱ्यांना युजर ID पासवर्ड देऊन खेळण्यास प्रवृत्त करत होते. रोख रक्कम आणि ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार केला जात होता. मोठ्या आलिशान गाड्यांमधून शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन गाडीत बसून लॅपटॉप आणि मोबाईलमधून बेटिंग घेत होते. जर एखाद्या युजरनं पैसे जिंकले तर त्याला त्याच ॲपद्वारे पैसे दिले जात होते. दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती आता इचलकरंजीपुरती मर्यादित नसून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि राजस्थानपर्यंत या रॅकेटचे धागेदोरे पोहोचल्याची माहिती तपासातून समोर येतेय. तपास पुढे त्या ठिकाणी आणखी सखोल करून इतर 3 आरोपींना काल रात्री त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेले आहे आणि 3 आरोपींना अरेस्ट केल्यानंतर जो मुख्य आरोपी आहे त्याच्या तपासामध्ये आपल्याला 104 संगणक त्यानं त्या ठिकाणी या IPL बेटिंगसाठी खरेदी केलेले होते. असे संगणक त्या ठिकाणी आज आपण सकाळी जप्त केलेले आहेत आणि असा एकूण मुद्देमाल 86,93,000 इतका या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आलेले असून टोटल 17 आरोपी सध्या निष्पन्न आहेत आणि उर्वरित आरोपींचा देखील शोध घेऊन त्या ठिकाणी आपण आरोपींवरती कारवाई करणार आहे. आणि गुन्ह्याच्या तपासामध्ये आणखी जर आरोपी निष्पन्न झाले तर तसे आरोपी ॲड करून त्यांच्याकडे तपास करून या गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्याचा पोलीस विभागाचा प्रयत्न आहे. आणखी काही राजकीय नेते तसेच नगरसेवकांचाही या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा सुरू असून पोलिसांकडून त्या दृष्टीनं चौकशी केली जातेय. त्यामुळं आगामी काळात आणखी काही जणांना ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. या संपूर्ण प्रकरणामुळे शहरातील राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाकडून तपास वेगाने सुरू असून IPL सट्टा रॅकेट मागील संपूर्ण नेटवर्क आता उघड करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. शक्तीपीठ महामार्ग घालवला तरच कोल्हापूरचं महत्त्व कायम राहील. लोकशाही वाचवण्यासाठी लढाई ही करावीच लागणार आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक डॉक्टर विजय चोरमारे यांनी व्यक्त केलंय. भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या वतीनं डॉक्टर चोरमारे यांना भाई माधवराव बागल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापुरातील भाई माधवराव बागल विद्यापीठाच्या वतीनं ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई माधवराव बागल यांची 130वी जयंती गुरुवारी साजरी करण्यात आली. यावर्षीचा भाई माधवराव बागल विद्यापीठातर्फे दिला जाणारा भाई माधवराव बागल पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे यांना जाहीर झाला होता. राजर्षी शाहू स्मारक भवन इथं विजय चोरमारे यांना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार चोरमारे यांनी ND पाटील, गोविंद पानसरे नंतर कोल्हापूर नेतृत्वहीन झाला असून त्यातून कोल्हापूर वाट काढतंय ही समाधानाची बाब असल्याचं सांगितलं. सध्याच्या घडीला आमदार संजय गायकवाड, प्रशांत कोरटकर या प्रकरणात कोल्हापूरकरांनी ते दाखवून दिलंय. पत्रकारांनी संविधान, धर्मनिरपेक्ष याबाबतीत पक्षपातीपणा केलाच पाहिजे, लढणाऱ्यांना बळ दिलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलंय. सध्याचा काळ हा कठीण आहे, देश तुमची मक्तेदारी नाही असं ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे. शक्तीपीठ महामार्ग घालवला तरच कोल्हापूरचं महत्त्व कायम राहील. लोकशाही वाचवण्यासाठी ही लढाई करावीच लागणार असल्याचं चोरमारे यांनी सांगितलं. डॉक्टर माणिकराव साळुंखे यांनी सध्याच्या विखारी सामाजिक परिस्थितीत भाई माधवराव बागल यांच्या विचारांची नितांत गरज असल्याचं सांगितलं. कार्यक्रमाला संभाजीराव जगदाळे, डॉक्टर TS पाटील, प्राध्यापक अनिल घाटगे, बागल विद्यापीठाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अशोकराव साळोखे, चंद्रकांत यादव, रवी जाधव, तनुजा शिपूरकर, अस्मिता चोरमारे हे उपस्थित होते. इचलकरंजीतील वाढत्या पाणी टंचाईच्या प्रश्नावरून शिवशाहू विकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आज भव्य जलपदयात्रेला सुरुवात करण्यात आली. शहराला 4 ते 5 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होत असून वारंवार होणाऱ्या पाईपलाईन गळतीमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. या पार्श्वभूमीवर सुळकुड पाणी योजनेला मंजुरी देऊन शहराला मुबलक पाणी आणि नियमित पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. इचलकरंजीतील वाढत्या पाणीटंचाईच्या प्रश्नावरून शिवशाहू विकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आज भव्य जलपदयात्रेला सुरुवात करण्यात आली. आज सकाळी शहरातील गावभाग परिसरातील महादेव मंदिरात सुळकुड इथून आणलेलं पाणी आणि दुधाचा अभिषेक घालून या जलपदयात्रेला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ही यात्रा शहरातील विविध भागातून फिरत 21 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. शहरातील अनेक भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणी समस्येनं गंभीर स्वरूप धारण केलंय.
विविध पाणी योजना जाहीर झाल्या, निधी मंजूर झाल्याच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र अद्याप नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळत नसल्यानं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. विशेषतः कृष्णा पाईपलाईनला वारंवार होणाऱ्या गळतीमुळं पाणी पुरवठा विस्कळीत होत असून शहरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर शिवशाहू विकास आघाडी आणि महाविकास आघाडीनं एकत्र येत शहराच्या पाणी प्रश्नाकडे प्रशासन आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी ही जलपदयात्रा काढली. यामध्ये शिवशाहू विकास आघाडीचे विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक तसंच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. इचलकरंजी शहराला कायमस्वरूपी आणि मुबलक पाणी मिळावं, सुळकुड योजना तातडीनं मंजूर करून कार्यान्वित करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. या जलपदयात्रेमुळे शहरातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासन यावर काय भूमिका घेतंय याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय. कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा आज पार पडली. शहरातील पाणी पुरवठा, नाले सफाई, रस्ते दुरुस्ती, पावसाळी नियोजन, रंकाळा प्रदूषण, पाणी चोरी, कचरा कर आणि विविध प्रलंबित विकास कामांवर या सभेत जोरदार चर्चा झाली. सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत अनेक प्रश्न उपस्थित केले, तर प्रशासनाकडून विविध कामं तातडीनं पूर्ण करण्याची आश्वासनं देण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा आज आयोजित करण्यात आली. आजच्या सभेच्या सुरुवातीलाच सर्व विभागातील स्क्रॅप काढून त्याचा लिलाव करण्यात यावा, तसंच किमान वेतन लागू करण्यात यावं अशी मागणी विशाल शिराळे आणि आदिल फरास यांनी केली. यानंतर विविध प्रलंबित नागरी प्रश्नांवर सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारण्यास सुरुवात केली. बिद्री सबस्टेशन ते काळंबावाडी दरम्यान भूमिगत वीज केबल टाकण्यासाठी 19,39,00,000 रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे निधीसाठी पाठवायला स्थायी समितीनं मंजुरी दिली. या निर्णयामुळे भविष्यातील वीज पुरवठा अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. दुधाळीमधील धुण्याच्या चावीचं पाणी सुरू करण्याबाबत सदस्य इंद्रजित बोंद्रे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर प्रशासनानं राजघाट परिसरात जुन्या पद्धतीचा व्हॉल्व्ह असल्याचं सांगितलं. तो सुरू करण्यासाठी तांत्रिक कर्मचारी आवश्यक असून व्हॉल्व्ह खराब झाल्यास मोठी अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे कामाला थोडा विलंब होत असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं. शहरातील हातगाड्यांवर कचरा कर आकारणीबाबत सदस्य अमर समर्थ यांनी विचारणा केली. प्रत्येक हातगाडीला दरमहा 400 रुपये आकारणीसाठी आरोग्य निरीक्षकांना सूचना देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं. तसंच पुढील बैठकीत वसुलीचा तपशील सादर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. पंचगंगा हॉस्पिटलच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तातडीनं सादर करावा आणि 1.5 वर्षांपासून बंद असलेलं सोनोग्राफी मशीन सुरू करावं अशी मागणी सदस्य प्रतापसिंह जाधव यांनी केली. यावर प्रशासनानं डॉक्टरांच्या कमतरतेमुळे अडचणी येत असल्याचं सांगितलं. मानधन तत्वावर डॉक्टर नेमून पुढील वर्षी प्रसूतीचं प्रमाण वाढवल्यानंतरच प्रस्ताव सादर करण्यात येईल. शिवाय सोनोग्राफी मशीनसाठी पुन्हा जाहिरात काढण्यात येणार असल्याचं सांगितलं. पावसाळा तोंडावर आला असतानाही पॅचवर्कची कामं संथ गतीनं सुरू असल्याचा मुद्दा सदस्य अमर समर्थ यांनी उपस्थित केला. पाणी साठणाऱ्या भागांमध्ये प्राधान्यानं काम करण्याची मागणी त्यांनी केली. यावर प्रत्येक विभागीय कार्यालयात 3 दिवस पॅचवर्क सुरू असून आवश्यक विभागांमध्ये प्राधान्यानं काम करण्यात येणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं. नालेसफाईच्या अपूर्ण कामांवरून सभेत जोरदार चर्चा झाली. दुधाळी इथल्या 2 वर्षांपासूनचा काळ अद्याप न उचलल्याचा मुद्दा प्रतापसिंह जाधव यांनी मांडला. तर रुईकर कॉलनी आणि मुक्तसैनिक वसाहतीतील नालेसफाई अपूर्ण असल्याचं अर्चना पागर यांनी सांगितलं. आरोग्य निरीक्षक फोन उचलत नसल्याची तक्रार अनुराधा खेडकर यांनी केली. यावर पावसाळ्यापूर्वी सर्व नालेसफाईचा सोमवारी आढावा घेण्याचे निर्देश विशाल शिराळे यांनी दिले. तर प्रशासनानं दुधाळीतील गाळ उठाव सोमवारी करण्यात येणार असल्याचं सांगितलं. ठेकेदाराकडून रस्ते आणि ड्रेनेज चेंबर व्यवस्थित न बसवल्यानं अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा सदस्य आदिल फरास यांनी उपस्थित केला. यावर 4ही विभागीय कार्यालयांकडून तपासणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं. शहरात कोणत्याही कंपनीला खुदाई करण्यासाठी स्थायी समितीची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आला. रोडोमीटर कमी दाखवून फसवणूक होत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. यावर स्थायी समितीच्या परवानगीशिवाय कोणतीही खुदाई होऊ नये असे निर्देश विशाल शिराळे यांनी दिले. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज.
राधानगरी धरणात केवळ 27.38% इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्यानं आगामी काही दिवसात पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाची स्थिती अधिक चिंताजनक बनली असून गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 1.5 TMC पाणीसाठा कमी आहे. वाढतं तापमान, पाण्याचा वाढलेला वापर आणि अद्याप मान्सूनला असलेला विलंब यामुळे प्रशासनासमोर पाणी व्यवस्थापनाचं मोठं आव्हान उभं राहिलंय. राधानगरी धरणावर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचं पिण्याचं पाणी, शेती आणि औद्योगिक वापर अवलंबून असल्यानं धरणातील घटता पाणीसाठा चिंतेची बाब ठरतीये. गतवर्षी आजच्या दिवशी धरणात 3.63 TMC इतका पाणीसाठा शिल्लक होता. तोच आज 2.13 TMC इतका आहे. सुमारे 1.5 TMC पाणी कमी आहे. मान्सून वेळेत आणि समाधानकारक झाल्यास धरणातील पाण्याच्या स्थितीत सुधारणा होणार आहे. सध्या उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय. महाराष्ट्रातील तरुणांवर होत असलेल्या अन्याय, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आता कॉक्रोच जनता पार्टी ही नवीन ऑनलाईन संघटना पुढे आली आहे. या संघटनेला महाराष्ट्र बहुजन आघाडीनं जाहीर पाठिंबा दिलाय. कोल्हापुरातील दसरा चौकात आघाडीच्या वतीनं आज जोरदार घोषणाबाजी करत पाठिंबा जाहीर करण्यात आलाय. समाजात तरुणांचा अपमान करून त्यांना कॉक्रोच अशी उपमा दिली जात असताना अभिजित दिपके या तरुणानं कॉक्रोच जनता पार्टी या नव्या ऑनलाईन संघटनेची स्थापना केली. यातून त्यांनी देशातील लाखो तरुणांना एकत्र आणलं. या संघटनेला महाराष्ट्र बहुजन आघाडीनं जाहीर पाठिंबा दिलाय. कोल्हापुरातील दसरा चौकात आघाडीच्या वतीनं आज जोरदार घोषणाबाजी करत पाठिंबा जाहीर करण्यात आला. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी तरुणांनी एकत्र येण्याची गरज असून कॉक्रोच जनता पार्टी ही चळवळ अन्यायाविरोधातील आवाज असल्याचं मत महाराष्ट्र आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल माने यांनी व्यक्त केलं. यावेळी अरविंद सोनटके, प्रमोद हुपरीकर, राजेंद्र कांबळे, सुरेश जत्राटकर, प्रकाश हुलसवार, प्राध्यापक सुहास निर्मळे, युवराज राजवाडे, किरण पटवर्धन, सुरेश मालेकर, अमित कांबळे हे उपस्थित होते. इचलकरंजी शहरात आधीच पाणी टंचाई असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील कृष्णा नळ पाणी योजनेच्या पाईपलाईनला मोठी गळती लागली आहे. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची नासाडी होत असल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. इचलकरंजी शहराला कृष्णा नळ पाणी योजना आणि पंचगंगा नळ पाणी योजनेतून पाणी पुरवठा केला जातो. गेल्या कित्येक वर्षांपासून कृष्णा नळ पाणी योजनेला वारंवार गळती लागत असून यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. शहराला 4 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील कृष्णा नळ योजनेच्या पाईपलाईनला पुन्हा मोठी गळती लागली आहे. वाया जात असलेल्या या पाण्याचा वापर काही जण वाहनं धुण्यासाठी करतायत. लहान मुलंही या पाण्यात खेळण्याचा आनंद घेत आहेत. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन पाईपलाईन गळतीचा प्रश्न निकाली कधी काढणार असा सवाल नागरिक विचारतायत. तुळशी धरणग्रस्तांचं 100% पुनर्वसन करण्यात यावं. धरणग्रस्तांना सर्व प्राथमिक सोयी सुविधा मिळाव्यात अशा मागण्या करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथल्या तुळशी धरणग्रस्तांनी केल्या आहेत. यासह अन्य मागण्यांचं निवेदन ब्लॅक पॅन्थरनं आज जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना दिलं. तुळशी धरण बांधताना 1972-73 साली राधानगरी तालुक्यातील बुरंबाळी इथल्या धरणग्रस्तांचं करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला इथं पुनर्वसन करण्यात आलं. पण हे पुनर्वसन करताना अनेक त्रुटी राहिल्यात. या पार्श्वभूमीवर आज तुळशी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची भेट घेतली. धरणग्रस्त लोकांना शिरोली दुमाला आणि सडोली दुमाला स्वतंत्र ग्रुप ग्रामपंचायत मिळावी यासाठीचा प्रस्ताव पुनर्वसन खात्याला पाठवण्यात यावा. धरणग्रस्तांना अनेक वर्ष नागरी सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. धरणग्रस्तांना देय जमिनी तात्काळ देण्यात याव्यात. धरणग्रस्त लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र सोय करण्यात यावी. धरणग्रस्तांच्या जमिनीतील अतिक्रमणं त्वरित काढण्यात यावीत. ज्या कुटुंबांना धरणग्रस्त दाखले दिलेले नाहीत त्यांना त्वरित देण्यात यावेत. धरणग्रस्तांना दिलेल्या शेतजमिनीवर धरणग्रस्तांची मूळ मालक अशी नोंद करण्यात यावी. धरणग्रस्तांना कसून खाण्यासाठी दिलेल्या जमिनीची शासकीय मोजणी करण्यात यावी आदी मागण्यांचं निवेदन ब्लॅक पॅन्थरनं जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना दिलं. यावेळी ब्लॅक पॅन्थरचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास कांबळे यांच्यासह
धरणग्रस्त शिवाजी कांबळे, सुभाष देसाई, परसू कांबळे, मधुकर कांबळे, जीवन कांबळे, सुनील कांबळे, मारुती कांबळे, दौलू कांबळे, गंगाराम कांबळे, बाळासो कांबळे, गौतम कांबळे, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह धरणग्रस्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज कसबा बावडा परिसरातील अतिक्रमणाविरोधात मोहीम राबवली. कारवाईत विविध अनधिकृत साहित्य जप्त करण्यात आलं असून महापालिकेच्या नव्या निर्णयानुसार हे साहित्य संबंधितांना परत दिलं जाणार नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्रमांक 4 अर्थात छत्रपती ताराराणी मार्केट विभाग आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज कसबा बावडा मुख्य रस्ता ते प्रिन्स शिवाजी विद्यालय परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान रस्त्यालगत उभारण्यात आलेले 7 स्टँडबोर्ड, 5 जाहिरात फलक, 1 लोखंडी पाईप, 1 वॉटर कूलर, 1 अनधिकृत छपरी आणि 1 पार्किंग जाळी जप्त करण्यात आली. अतिक्रमण कारवाईत जप्त करण्यात आलेलं अनधिकृत साहित्य संबंधित व्यवसायधारकांना परत न देण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आलाय. त्यानुसार आजच्या कारवाईतील साहित्य कायमस्वरूपी जप्त करण्यात आल्याचं महानगरपालिकेनं स्पष्ट केलंय. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता निवास पोवार, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांढरे, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत यांच्यासह अतिक्रमण विभाग आणि विभागीय कार्यालय क्रमांक 4 मधील कर्मचारी यांच्या पथकानं ही कारवाई केली. शिरोळ तालुक्यातील अब्दुलाट येथील चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सैनिकी पॅटर्न शाळेची इमारत तब्बल 8 कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणी आज पोलीस बंदोबस्तात सीलबंद करण्यात आली. अँक्सिलो फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड या वित्तीय संस्थेनं महसूल विभागाच्या उपस्थितीत ही धडक कारवाई करत संबंधित मिळकतींचा ताबा घेतला. या घटनेमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट इथल्या चैतन्य पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या सैनिकी पॅटर्न शाळेची इमारत तब्बल 8 कोटी रुपयांच्या थकीत कर्जाप्रकरणी आज पोलीस बंदोबस्तात सीलबंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार चैतन्य पब्लिक स्कूल संस्थेनं 2019 मध्ये शैक्षणिक सुविधा उभारण्यासाठी अँक्सिलो फिनसर्व्ह प्रायव्हेट लिमिटेडकडून 3 कोटी 88 लाख रुपये आणि 17 लाख रुपयांची अशी 2 कर्ज घेतली होती. सुरुवातीला काही हप्ते नियमित भरले गेले, मात्र नंतर थकबाकी वाढत गेल्यानं व्याजासह रक्कम कोट्यावधींवर पोहोचली. परिणामी संस्थेला कर्जफेड करणं अशक्य बनलं. दरम्यान संस्थेचे विश्वस्त दशरथ काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात कर्जफेड झाल्याचा दावा करत प्रतिज्ञापत्र आणि UPI व्यवहारांचे मेसेज सादर केले होते. मात्र वित्तीय संस्थेनं हे पुरावे दिशाभूल करणारे असल्याचा दावा करत संबंधित कर्जाची परतफेड झालेली नसल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणाची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अन्य संस्थांमध्ये प्रवेश घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. तसंच 25 सप्टेंबर 2025 रोजी प्रशालेवर प्रशासक नेमून शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर संस्थेचा ताबा देण्याचे आदेशही जारी करण्यात आले होते. त्यानुसार आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात सीलबंद कारवाई करण्यात आली. महसूल विभागानं पंचनामा करून शाळेच्या इमारतीचा ताबा वित्तीय संस्थेकडे सुपूर्द केला. यावेळी विशेष वसुली अधिकारी भरत जयकर यांनी संस्थेचे विश्वस्त प्राध्यापक शरद काळे यांना समज नोटीस बजावली आहे. या प्रकरणी संस्थेचे विश्वस्त शरद काळे यांच्याशी संपर्क साधला असता वित्तीय संस्थेशी चर्चा करून कर्ज फेडण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. या कारवाईवेळी ॲडव्होकेट संदीप उपाध्याय, मंडळ अधिकारी मच्छिंद्र कुंभार, तलाठी आरती चौगुले, अविनाश तांबवेकर, पोलीस निरीक्षक संतोष माने आणि वित्तीय संस्थेचे प्रतिनिधी पुष्पेंद्र सिंग आदी उपस्थित होते. कारवाईनंतर परिसरात 2 श्वानांसह 15 सुरक्षा रक्षक आणि 2 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कागल शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी नगर परिषदेकडून समविषम पद्धतीनं वाहन पार्किंग व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी दिली आहे. कागल शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अस्ताव्यस्त पार्किंगला शिस्त लावण्यासाठी कागल नगर परिषदेत वाहन पार्किंग शिस्तीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी नगरपालिका क्षेत्रात समविषम पार्किंग व्यवस्था लागू करण्यासाठी आवश्यक फलक उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं. ज्या ठिकाणी पार्किंग पट्टे नाहीत त्या ठिकाणी नव्यानं पट्टे मारले जाणार आहेत. ठाकरे चौक ते बस स्थानक परिसर, बस स्थानक ते गैबी चौक तसंच खर्डीकर चौक ते महामार्ग बोगद्यापर्यंत या व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नगरपालिकेनं स्वतःची टोईंग व्हॅन खरेदी केली असून नियमबाह्य पार्किंग केलेली वाहनं उचलण्यात येणार आहेत. टोईंग व्हॅनवर पोलीस कर्मचारी नियुक्त असतील तर वाहन उचलण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसंच पट्ट्यांच्या बाहेर वाहनं उभी केल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं पाटणकर यांनी स्पष्ट केलंय. शहरात वाढलेल्या बेवारस वाहनांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे अशा वाहनांवर कायदेशीर कारवाई करून ती एका ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर नियमानुसार त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी 1 जूनपूर्वी स्वतःची वाहनं हटवावीत असं आवाहन प्रशासनानं केलंय. नगराध्यक्ष सविता माने यांनी शहराची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्यांची रुंदी कमी असल्यानं नागरिकांची गैरसोय होत असल्याचं सांगितलं. पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांनी सुरुवातीच्या काळात नागरिकांना पार्किंगची शिस्त लागावी यासाठी नगरपालिका स्तरावर 100 रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचं सांगितलं. बैठकीला उपनगराध्यक्ष जयवंत रावण, गटनेते सतीश घाडगे, दीपक मगर, नवल बोते, नवाज मुश्रीफ, अरुण गुरव, शिवाजी मोरे, कुमार पिष्टे, उमेश सावंत, सम्राट सनगर, बाळासाहेब माळी, सुशांत कालेकर, BM माळी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. कृषी पंपाला दिवसा 8 तास वीज पुरवठा करावा यासह अन्य मागण्यांसाठी शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट, शिरदवाड, रुई, चंदूर परिसरातील शेतकऱ्यांनी इचलकरंजीतील महावितरण कार्यालयावर धडक मारली. आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला घेराव घातला. यानंतर कार्यकारी अभियंता वैभव गोंदिल यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट, शिरदवाड, रुई, चंदूर या परिसरातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो. सध्या वन्य प्राण्यांचा शेतात वावर वाढत असून हल्ल्यांचं प्रमाण वाढलंय. शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊनच शेतीला पाणी देण्यासाठी जावं लागतंय. त्यातच दिलेल्या वेळेत अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा 8 तास वीज पुरवठा करावा, खंडित कालावधीतील वीज पुरवठा वाढवून मिळावा या मागणीसाठी अब्दुल्लाट, शिरदवाड, रुई, चंदूर परिसरातील शेतकऱ्यांनी इचलकरंजीतील महावितरण कार्यालयावर धडक मारली. यावेळी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयाला घेराव घातला. ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा 2 तासांनी कपात केली जात असल्यानं शेतकऱ्यांची पिकं करपून जात असल्याचं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं. जोपर्यंत आमच्या मान्य होत नाहीत तोपर्यंत महावितरण कार्यालयातून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. दरम्यान या ठिकाणी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी भेट देऊन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी सूचना केली. त्यानंतर कार्यकारी अभियंता वैभव गोंदिले यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी घेराव आंदोलन मागे घेतलं. यावेळी सुरेश शेडबाळे, SK पाटील, दादासू सांगावे, प्रीतम पाटील, सुभाष परीट, सुभाष बिरनाळे, शांतीनाथ मगदूम, समगोंडा पाटील, रावसाहेब पाटील, शशिकांत जोखे, रमेश पाटील, रमेश शेट्टी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. जनगोंडा पाटील यांनी 1970 सालापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून आयुष्यभर शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी काम केलं असं प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलंय. शेतकरी चळवळीतील निस्वार्थी व्यक्तिमत्व स्वर्गीय जनगोंडा नेमगोंडा पाटील यांच्या 20व्या स्मृतिदिनानिमित्त हातकणंगले तालुक्यातील माणगाव इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माणगावमधील कार्यकर्ते आणि सहकार तसंच शेतकरी चळवळीतील निस्वार्थ व्यक्तिमत्व स्वर्गीय जनगोंडा नेमगोंडा पाटील यांच्या 20व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी प्रमुख उपस्थिती लावली होती. माणगाव येथील गांधी चौकात आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित मान्यवरांनी त्यांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी जनगोंडा पाटील यांनी आता 1970 सालापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करून आयुष्यभर शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी काम केलं असल्याचं सांगितलं. यावेळी अनिल कांबळे, जिनगोंडा पाटील, जयकुमार कोले, झाकीर भालदार, सुरेश पाटील, राजगोंडा पाटील यांनीही मनोगत व्यक्त करून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, शिवगोंडा पाटील, अरुण मगदूम, अभय वनवाडे, शिरीष मधाळे, भिकाजी शिंगे, राजू मुगळखोड, शकील भालदार यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जगाच्या कल्याणासाठी मनुष्यानं शाश्वत जीवनशैली पुढे घेऊन जाणं आवश्यक असल्याचं मत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केलंय. शिवाजी विद्यापीठात आयोजित ई कचरा व्यवस्थापन आणि शाश्वतता या विषयावरील विशेष व्याख्यानात ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र आणि इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यापीठाच्या गणित अधिविभागातील सभागृहामध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे यांचं ई कचरा व्यवस्थापन आणि शाश्वतता या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिंदे यांनी जगाच्या कल्याणासाठी मनुष्यानं शाश्वत जीवनशैली पुढे घेऊन जाणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. संगणक, लॅपटॉप, टॅब, मोबाईल फोन, चार्जर यामधील बॅटरी यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणं हे जगासमोर मोठं आव्हान आहे. नवीन सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी विद्यापीठातील संशोधक आणि प्राध्यापकांनी मोठं योगदान देणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी चांगलं अन्न, शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा मिळण्याची शाश्वतता राखायची असेल तर ई कचरा वातावरणात मिसळू नये याची जाणीव प्रत्येकामध्ये येणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं. यावेळी सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राचे संचालक डॉक्टर मुरलीधर भानारकर, डॉक्टर किशोर खिल्लारे, डॉक्टर अविनाश भाले, इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे डॉक्टर पी.ए. कदम, तंत्रज्ञान अधिविभागाचे डॉक्टर अजित कोळेकर, आनंद खामकर, दिनेश उथळे, शरद पाटील, उदय पोवार, विनोद लोखंडे यांच्यासह शिक्षक, संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. गोकुळ दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी देशात पुरेशी बाजारपेठ उपलब्ध असताना आखाती देशात उत्पादन विक्रीसाठी आवश्यक असणारं हलाल प्रमाणपत्र गोकुळनं का घेतलं अशी विचारणा करत आज हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर शिष्टमंडळाच्या वतीनं प्रशासक सागर बलकवडे आणि डॉक्टर चंद्रकांत परुळेकर यांची भेट घेऊन हलाल प्रमाणपत्र रद्द करा या मागणीचं निवेदन दिलं. गोकुळ दूध संघानं सन 2018 मध्ये हलाल प्रमाणपत्र घेतलंय. परदेशात निर्यात करण्यासाठी हलाल प्रमाणपत्राची आवश्यकता असते. मुळात गोकुळच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी देशात पुरेशी बाजारपेठ उपलब्ध असताना आखाती देशात उत्पादन विक्रीसाठी आवश्यक असणारं हलाल प्रमाणपत्र गोकुळनं का घेतलं? आखाती देशात उत्पादनं विकण्याची आवश्यकता काय, असा सवाल आता हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं करण्यात आला. हे प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावं या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी आज गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयाच्या आवारामध्ये जोरदार घोषणाबाजी केली. गोकुळ हलालमुक्त करा, गोकुळमध्ये जिहादी कायदा लागू होऊ देणार नाही, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक शिवानंद स्वामी यांनी गोकुळ हलाल मुक्त करण्याची मागणी केली आहे. मागणी बघतोय तर गोकुळ हे दुग्धजन्य पदार्थ हे शाकाहारी आहे, तर हलाल पत्र देऊन ह्यामधून काय साध्य करायचं आहे? आज आपण बघतोय की जमियत उलेमाए हिंद ही संघटना 92-93ला जे साखळी बॉम्बस्फोट झालं तर त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे. आज हलाल जिहादच्या माध्यमातून जो काय पैसा येतोय तो पूर्ण आतंकवादी कारवाईसाठी वापरला जातोय. आज जवळजवळ 700हून अधिक आतंकवाद्यांना हे वकील पुरवून त्याचा पैसा पुरवठा केला जातोय. आज आपण बघतोय की भारताची इकॉनॉमी जवळजवळ 3 ट्रिलियनच्या वर आहेत, अमेरिकन ट्रिलियनच्या डॉलरच्या वर. तर ह्या 14 वर्षामध्ये ह्या हलालच्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून जवळजवळ 2 ट्रिलियन डॉलर यांची रक्कम हे झालेली आहे. तर हा पैसा जो ते भारताच्या समर्थन अर्थव्यवस्थेच्या आसपास पोहोचलेला आहे. तर हे आपल्या भारताच्या सुरक्षेला धोका आहे. समितीच्या शिष्टमंडळानं गोकुळचे प्रशासक सागर बलकवडे, डॉक्टर चंद्रकांत परुळेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांना या मागणीचं निवेदन दिलंय. यावेळी गजानन तोडकर, उदय भोसले, निरंजन शिंदे, विक्रमसिंह जरग, राजू यादव, विकास जाधव, शशिकांत बिडकर, साधना गुडसे, प्रतीक कुलकर्णी, अशोक गुरव, योगेश केळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. आता टाकूयात एक नजर महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क
कणीदार ख ख खमंग ग ग हा अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. उच्च न्यायालयानं निकाल 3 महिन्यांपेक्षा जास्त राखून ठेवू नये, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. कुस्तीपटू विनेश फोगाटला सर्वोच्च न्यायालयानं 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची दिली परवानगी. भारतीय कुस्ती महासंघाला धक्का. कॉक्रोच जनता पार्टीचे एक्स खाते बंदच राहणार, दिल्ली उच्च न्यायालयाची सरकार आणि एक्सला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं. UPSCमध्ये कधी पेपरफुटी झाली नाही त्यांच्याकडून धडा घ्या, नीट पेपरफुटीवरून सर्वोच्च न्यायालयानं NTAला फटकारलं. कोणताही माफिया पिस्तूल दाखवून हिंदूला धमकावू शकत नाही, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा. विधान परिषदेच्या 15 जागांवर महाविकास आघाडीचं एकमत, काँग्रेस 8, उद्धव सेना 4 आणि शरद पवार पक्ष 3 जागांवर लढणार. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात विषारी दारूमुळे 7 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती. आमदार रोहित पवार यांनी संतप्त कार्यकर्त्यांसह हडपसरमधील बेकायदेशीर दारू अड्ड्यावर धडक देत तोडफोड. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुरगुड पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी, 2 12 बोर रायफल आणि 2 जिवंत काडतुसे असा एकूण 95,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मुरगुड पोलीस ठाणे हद्दीत कापशी सेनापती ते बाळेघोल मार्गावर नाकाबंदी सुरू होती. आज दुपारी 2:30च्या सुमारास कापशी सेनापतीकडून विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन आलेल्या विकास मोहिते याला पोलिसांनी थांबवून चौकशी केली. यात त्यानं आपल्याकडं आणि साथीदाराकडं 12 बोरची हत्यारं असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी कापशी इथल्या घराची झडती घेतली. यात एक बनावट 12 बोर सिंगल बॅरेल रायफल जप्त करण्यात आली. तसंच बाळेघोल इथं विवेक प्रशांत परीट याच्या ताब्यातून संभाजी नाना पारळे यांच्या नावावरील परवानाधारक 12 बोर रायफल आणि 2 जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी दुचाकी, बनावट रायफल, परवानाधारक रायफल आणि 2 जिवंत काडतुसं असा एकूण 95,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विकास मोहिते याला अटक करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठ रस्त्यावर फिरण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील 1.25 तोळे वजनाचं सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्र 2 चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केलंय. या प्रकरणी सारिका मोरे यांच्या फिर्यादीवरून राजारामपुरी पोलिसात अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही घटना CCTVत कैद झाली असून त्या आधारे राजारामपुरी पोलीस शोध घेत आहेत. सारिका अप्पासो मोरे या मोरेवाडीतील शांतिनिकेतन स्कूलजवळ कुटुंबियांसमवेत राहतात. सारिका मोरे या गुरुवारी पहाटेच्या सुमारास शिवाजी विद्यापीठ रोडवर फिरण्यासाठी आल्या होत्या. यावेळी याच मार्गावरून पायी चालत निघालेल्या एका अज्ञातानं मोरे यांच्या गळ्यातील सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचं 1.25 तोळे वजनाचं सोन्याचं मनी मंगळसूत्र हिसडा मारून लंपास केलं. त्यानंतर या ठिकाणी मोटरसायकलवरून एक जण आला. त्या मोटरसायकलवर बसून ते दोघे तिथून पसार झालेत. ही घटना CCTVत कैद झाली आहे. या प्रकरणी सारिका मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. कोल्हापुरातील मार्केट यार्ड इथल्या पियुष मकाती यांच्या दुकानातील 1,16,000 रुपये किमतीची तांदळाची 72 पोती चोरणाऱ्या 3 सराईत महिला चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं या महिलांकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त केलाय. कोल्हापुरातील नागाळा पार्क इथं पियुष मकाती राहतात. त्यांचं मार्केट यार्डमध्ये तांदूळ विक्रीचं होलसेल दुकान आहे. गेल्या शनिवारी चोरट्यांनी त्यांच्या दुकानातील सुमारे 1 लाखाची तांदळाची 72 पोती लंपास केली होती. या प्रकरणी मकाती यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही चोरी पोलीस रेकॉर्डवरील राजेंद्र नगर इथं राहणारी सराईत महिला चोरटी अश्विनी दत्ता नाईक हिनं तिच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं केल्याची माहिती स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अश्विनी नाईक हिच्या घरावर आज छापा टाकला. या ठिकाणी तांदळाची 72 पोती आढळून आली.
ही पोती पोलिसांनी जप्त केली. या चोरी प्रकरणी पोलिसांनी अश्विनी नाईक हिच्यासह राजेंद्रनगर इथली नम्रता संतोष गायकवाड आणि गंजीमाळ इथं राहणाऱ्या अनिता विनायक चांदणे या तिघींना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना मुद्देमालासह शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार संतोष बर्गे, वैभव पाटील, विशाल खराडे, प्रदीप पाटील, सत्यजित तानुगडे, महेंद्र कोरवी, शिवानंद मठपती, शुभम संकपाळ, लखन पाटील, सचिन पाटील, विलास किरोळकर, संजय पडवळ, सायली कुलकर्णी यांनी मिळून ही कारवाई केली आहे. हातकणंगले तालुक्यातील येळगुडी इथल्या मनीषा बागल या विवाहितेनं राहत्या घरी ओढणीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची हुपरी पोलिसात नोंद झाली आहे. कोल्हापूरमधील कलापुरी आणि VML या जागतिक मीडिया एजन्सीच्या संयुक्त विद्यमानं निर्मिलेल्या द कोल्हापुरी या पुस्तकास विविध कॅटेगरीत 11 क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स प्राप्त झाल्यात, अशी माहिती कलापुरीच्या संस्थापिका अपर्णा चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत दिली. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित एका भव्य सोहळ्यात या पुरस्कारांचं वितरण झालं. केवळ हस्तकला क्षेत्रासाठी समर्पित कलापुरी या कोल्हापुरातील स्टार्टअपनं अल्पावधीतच देशविदेशात नावलौकिक मिळवलाय. ग्रामीण कारागिरांच्या हस्तकौशल्यातून साकारलेल्या कोल्हापुरी चप्पल, पारंपरिक कोल्हापुरी ज्वेलरी आणि हँडमेड बास्केट यांसारख्या उत्पादनांना कलापुरीच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. दरम्यान मिलान फॅशन वीक दरम्यान आंतरराष्ट्रीय ब्रँड प्राडानं कोल्हापुरी चपलेसारख्या हुबेहूब डिझाईनची पादत्राणे सादर केली होती. परंतु त्याचं श्रेय हे कोल्हापूरच्या मूळ कारागिरांना दिलं नव्हतं. त्याचा निषेध नोंदवण्याऐवजी कलापुरीनं वेगळा मार्ग निवडला. कलापुरी या कारागिरांच्या संस्थेनं आणि VML इंडिया या एजन्सीनं थेट कोल्हापुरी चपलेसारखंच हातानं शिवलेलं चामड्याचं द कोल्हापुरी हे कॉफी टेबल पुस्तक तयार केलं. या पुस्तकात या कलेचा 1000 वर्षांचा प्रवास आणि त्यामागील कारागिरांची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसाठी या पुस्तकाचं मानांकन पाठवलं होतं. यात एकूण 11 क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स या पुस्तकाला प्राप्त झालेत. या अवॉर्डबाबत कलापुरीच्या संस्थापिका अपर्णा चव्हाण यांनी माहिती दिली. कोल्हापुरी चप्पलचं नाव अजून कसं उंचावता येईल त्या अनुषंगाने आम्ही जेवढे पण इंटरनॅशनल अवॉर्ड्स होते त्याला ह्या बुकचं नॉमिनेशन पाठवलं. आणि मला सांगायला फार आवडेल की ह्या क्युरियस म्हणून जे इंटरनॅशनल अवॉर्ड्स आहेत की जे मागच्या शनिवारी मुंबई येथे पार पडले, तिथं या कोल्हापुरीला 11 अवॉर्ड्स मिळाले. त्यातलं त्यांचं टॉपमोस्ट द ब्लॅक एलिफंट म्हणून जे आहे तेही मिळालं. त्याच्या व्यतिरिक्त द क्लिअर अवॉर्ड हे इंटरनॅशनल US अवॉर्ड आहे, त्याच्यात त्याला 3 ब्रॉन्झ अवॉर्ड्स मिळाले. DNAD म्हणजे ऑस्कर समजलं जातं ॲडव्हर्टायझिंगच्या फील्डमध्ये, तेही त्याच्यात मला वाटतं वूड पेन्सिल मिळाली ह्या आपल्या पुस्तकात. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक गौरी शिंदे, हर्षद राजाध्यक्ष, राहुल मॅथ्यू यांनी ज्युरी म्हणून काम पाहिलं होतं. या पत्रकार बैठकीला आतिश चव्हाण, प्राध्यापक श्रीधर वैद्य, व्यवस्थापिका अमृता काळे उपस्थित होत्या. कसबा बावडा इथल्या लाईन बाजार मिनी टर्फ हॉकी मैदानावर छावा मित्र मंडळाच्या वतीनं माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त RP चषक 5 साइड हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस होता. दरम्यान आज संध्याकाळी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी केक कापून त्यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. कसबा ओढ्यातील लाईन बाजार मिनी टर्फ हॉकी ग्राउंडवर छावा मित्रमंडळाच्या वतीनं माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त RP चषक 5 साइड हॉकी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. याचवेळी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या स्पर्धेत इस्लामपूर, फलटणसह राज्यातील विविध भागातून एकूण 28 संघांनी सहभाग नोंदवला. गुरुवारी झालेल्या लढतींमध्ये निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशन ईश्वरपूर, कोल्हापूर पोलीस व्हाईट, अर्जुन माने स्पोर्ट्स, DP बॉईज, तुषार निकम स्पोर्ट्स, हनुमान ब्लेसिंग B, वडगाव हॉकी अकॅडमी आणि तडाका तालीम अ या संघांनी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला. तर आज झालेल्या सामन्यांमध्ये IRB संघानं शाहू फाउंडेशन B संघावर, फलटण संघानं पद्मा पथक संघावर, यजमान छावा अ संघानं हनुमान ब्लेसिंग संघावर आणि कोल्हापूर पोलीस रेड संघानं तडाका तालीम संघावर मात करत पुढील फेरी गाठली.
यावेळी स्पर्धेचे पंच आणि छावा मित्रमंडळाचे सभासद असलेले हॉकी खेळाडू अनिकेत वसंत मोरे यांना साबरमती विद्यापीठ गुजरात इथून क्रीडा विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसंच ओंकार डोंगरे, प्रशांत निवळे आणि पंकज चौगुले यांची मुंबई पोलीस संघामध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं. या स्पर्धेसाठी दीपक पाटील, आयुब शेख, मुकुंद राजपूत, दीपक मालाई, संदीप सावंत, अभिजित पाटील आणि विजय जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिलं. यावेळी माजी महापौर स्वाती येवलुजे, नगरसेवक सचिन शेंडे, विनायक कारंडे, युवराज गवळी, विनायक सूर्यवंशी, प्रदीप पाटील, श्रीकांत चव्हाण, तुषार निकम, सागर येवलुजे, साहिल शेख, सुनील हंकारे, बंडू जाधव, रणजित पाटील, नामदेव बिरांजे यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते. प्रस्तावित जलशुल्क मसुदा सुनावणीस 15 दिवसांची मुदतवाढ द्या अशी मागणी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षांकडे पत्राद्वारे त्यांनी ही मागणी केली आहे. आमदार सतेज पाटील 29 मे रोजी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या प्रस्तावित जलप्रशुल्काच्या सुधारित मसुद्यावर आयोजित ऑनलाईन सुनावणीत सहभागी झाले होते. या बैठकीमध्ये दंडात्मक कारवाई, वाढीव जलदर, जलमापक, मीटर सक्ती तसंच पाणी वापर नियमांमध्ये करण्यात येणाऱ्या बदलांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र या प्रक्रियेमध्ये शेतकरी वर्ग, सहकारी पाणीपुरवठा संस्था, ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका तसंच विविध औद्योगिक संघटनांचा व्यापक सहभाग आणि त्यांची मतं पुरेशा प्रमाणात विचारात घेतलेली दिसून आली नाहीत, असं आमदार सतेज पाटील यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय. प्रस्तावित निर्णयांचा थेट परिणाम लाखो शेतकरी आणि पाणी वापरधारकांवर होणार असल्यानं सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेणं अत्यावश्यक आहे. विशेषतः पीक पद्धतीनुसार पाणी परवाने कायम ठेवणं, पीक अस्तित्वानुसार आकारणी करणं, वाढीव दंडात्मक आकारणी रद्द करणं, कालवा आवर्तनाच्या निश्चित तारखा जाहीर करणं आदी मुद्द्यांवर व्यापक चर्चा होणं आवश्यक आहे. सहकारी पाणीपुरवठा संस्थांचं विलिनीकरण पाणी वापर संस्थांमध्ये करू नये ही देखील महत्त्वाची बाब आहे. तरी प्रस्तावित जलप्रशुल्क सुधारित मसुद्यावरील सुनावणी प्रक्रियेला किमान 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी. दरवाढीबाबतची माहिती सर्व संबंधित घटकांपर्यंत पोहोचवून त्यांची मतं आणि हरकती मागवण्यात याव्यात, अशा मागण्या आमदार सतेज पाटील यांनी या पत्राद्वारे केल्यात. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भारतीय हवामान विभागाकडून यंदाच्या मान्सूनसाठी दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर. मान्सून हंगामात एल निनोचा प्रभाव असल्यानं देशात सरासरीच्या कमी पावसाचं भाकीत. जून महिन्यात महाराष्ट्रासह अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज. इचलकरंजीत उघडकीस आलेल्या IPL बेटिंग प्रकरणातील मुख्य आरोपीच्या घरावर पोलिसांचा पुन्हा छापा. कारवाईत तब्बल 104 संगणक, 3 आलिशान 4 चाकी वाहनं, 12 मोबाईल आणि रोख रक्कमेसह 87 लाखांचा मुद्देमाल जप्त. इचलकरंजीतील पाणी टंचाईवरून शिवशाहू विकास आघाडी आणि महाविकास आघाडीनं शहरातून काढली जलपदयात्रा. राधानगरी धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय घट. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 1.5 TMC पाणी साठा कमी. आणि बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात स्थापन होऊन देशात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या कॉकरोच जनता पार्टीला महाराष्ट्र बहुजन आघाडीनं दिला जाहीर पाठिंबा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.